तर बरेच दिवस झाले नव्हते. लॅपटॉप आहे ना ओपन केलाच नव्हता मी. जसं इंजिनिअरिंगला आहे ना काम करायची प्रोजेक्ट, तर त्याच्यानंतर आहे ना आत्ताच ओपन करते. तर हर्षू पण माझ्याकडेला बसला होता बघतच, तर तिची एक्साइटमेंट होतीच. तर आज करणार होते मिसळ आणि ब्रेड आणि मिसळ घरीच. तर कशा पद्धतीने करते ते तुम्हाला शेअर करते मी. तर खोबरं, लसूण, कांदा, अद्रक हे सगळं भाजून घेतलं आणि छान मिक्सरमधनं वाटण काढून घेतलं. आणि मटकी जी आहे तर हळद आणि मीठ टाकून थोड्या वेळेनं शिजवून घेतली होती पाण्यामध्ये. त्या कढईमध्ये आहे ना तेल टाकून घेतलेले मी. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आहे ना त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आहे ना आपला जो काळं तिखट असतं ते काळं तिखट, थोडीशी हळद, किचन किंग मसाला, तर हे मसाले टाकून घेतले, गरम मसाला. आणि छान मसाले परतले की त्याच्यामध्ये आपण खोबरं, कांदा, अद्रक, लसूणचं पेस्ट केलेली होती तर ती टाकून घेतली आणि ती पण छान परतून घेतली. ती चांगलं तेल त्याला सुटलं की त्याच्यामध्ये मग नंतर आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये, तर ती मटकी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि छान आहे ना थोड्या वेळ त्याला परतून घ्यायचं. आणि मग लागेल असं आपल्याला किती पाणी पाहिजे, म्हणजे किती मिसळ बनवायची आहे ना त्यानुसार मग पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. आणि शेवटीला मीठ टाकायचं. आणि मीठ लक्षात ठेवायचं, आधी पण टाकलेलं होतं त्याच्यामुळे ना बेतानंच टाकायचं मीठ. आणि छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं. तर छान अशी आपली मिसळ तयार झालेली आहे. तर शेवटीला वरतून हिरवी कोथिंबीर अशी टाकून घ्यायची. तर छान मिसळ आपली तयार झालेली आहे. त्यानंतर मी ते ताट तयार केलं होतं. छान असं मिसळ टाकली, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो फरसाण होतं घरून आणलेलं आणि ब्रेड खाऊन वगैरे झालं. त्याच्यानंतर मग आहे ना इशूला पण सुट्ट्या लागल्या, तर तिला म्हणलं सगळे शूज आणि चप्पल्स आपले धुवायला काढू. तर दोघंजण सगळे आणून आणि त्याच्यावरती पाणी टाकत होते. तर शूज चपला सगळ्या धुवून ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग सगळे आराम करायला लागले होते. ईश्वरचे टी व्ही बघत आहे ना झोपलेले होते. आणि बाल्कनीमध्ये बघा कबूतर आलेलं होतं. त्याच्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला टेरेसवरती खेळायला घेऊन गेले होते मुलांना मी. तर इथे छान असा मोर येऊन थांबला होता. खूप वेळचा इथंच होता तो. हर्ष वरती नाही चढायचं, खाली उतर, खाली उतर हर्ष बाळा. आता झालेला आहे बऱ्यापैकी अंधार. आता जातो आम्ही खाली. स्वयंपाक वगैरे करून आले होते मी थोड्या वेळ. ती म्हणलं दिवाबत्ती करून आले होते. थोड्या वेळ जरा हवेला बरं वाटते, कारण दिवसभर घरात बसून बसून पण बोर होते. मग म्हणलं थोड्या वरती जावं. मोर पण गेला आता उडून त्याच्या घरी. चला आता आम्ही पण जातो आपल्या आपल्या घरी. मुलांचं खेळायचं चाललंय इथं. इव्हिनिंगचा एकदा व्ह्यू दाखवते तुम्हाला. बघा सगळ्या लाईटी लागल्या आणि त्या समोरचं झाड आहे ना तिथलं पिंपळाचं आहे आणि पलीकडचं आहे ते वडाचं आहे. ते दोन्ही झाडावरतीच असतात मोर रात्री. हा आहे तो कम्युनिटी हॉल आहे तिथला. तर हा दुसऱ्या दिवशी आहे ना सकाळचा व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी मी म्हटलं की ह्या चप्पल इकडे सुकायलाच बाहेर होत्या बाल्कनीमध्ये. तर थोडंसं जे कुबेरक्षीचं झाड होतं ना, तर हे एक तेलाचं कॅन रिकामं झालं होतं. त्याला असा शेप देऊन घेतला होता मी. आणि त्याला असं गुच्छासारखं आहे ना मला एका ह्याच्यामध्ये तेलाच्या बॉटलमध्ये लावायचं होतं. तर तेच आहे ना मी घेतलं होतं कुबेरक्षीचं झाड कट करून आणि त्याला चांगलं आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये लावून दिलं बॉटलमध्ये ठेवून. अशा पद्धतीने ना बॉटल कट करून आहे ना तर कडेने इथं कुबेरक्षीच्या झाडाच्या एक एक फांद्या आहेत ना लावून दिल्या आणि दोऱ्याने त्याला चांगलं बांधून घेतलं. म्हणजे कसं त्याला असं गोल राऊंड शेप यायला पाहिजे अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. बघू आता कसं येतंय ते. थोड्या दिवसाने थोडं मोठं झालं की दाखवेनच तुम्हाला कसं दिसतंय ते. आणि कुबेरक्षीच्या झाडाचं आहे ना खूप छान छान प्रकारे आहे ना त्याच्या आयडिया करता येतात. टोपियारी वगैरे तयार करता येते. पण टोपियारीचं नाही, आणखी मला एखादं छानसं त्याला कुंडी किंवा भांडं भेटलं ना
टोपियारी पण तयार करणार आहे. तर आधी हा गुच्छ कसा येतो तो बघायचा आहे मला. तर तुमच्याकडे पण आहेत का झाडं, नक्की कमेंट करून सांगा मला. कोण कोण झाडांचं प्रेमी आहे कमेंट करून सांगा मला. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी. त्याचबरोबर हाईपचा एक ऑप्शन आलेला आहे, तर हाईप पण नक्की करत जावा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटच्या तिथं, जेणेकरून आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला जाईल. तर बघा, बोलता बोलता आहे ना माझं करून पण झालं. तर असं आहे ना असा गुच्छ पूर्ण वरती आणल्यानंतर खूप छान वाटतं भरलेला. तर आता लावून घेतलेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी झाल्यानंतर. त्याच्यानंतर आहे ना देवपूजा झाली आणि हे सगळे काल शूज जे धुतले होते तर त्याला आहे ना मला पॉलिश करून ठेवायचं होतं. तर आता सगळ्या शूजला आहे ना मी पॉलिश करून ठेवते, नाहीतर आहे ना धूळ पडत असंच राहिले की त्याची पॉलिश म्हणजे असं चमक कमी होते. मग आता सगळ्या शूजला आहे ना पॉलिश करून घेते मी आधी. सकाळची सगळी कामं तर आवरून झालेलीच आहेत माझी आणि पटापट आता पॉलिश करून घेते सगळ्या शूजला. तर फौजींच्या शूजला पण करून घेतली आणि तिथे इशूचा शूज पण होता स्कूलचा, तर त्याला पण आहे ना पॉलिश करून घेतली. आणि पॉलिश केल्यानंतर बघा एकदम चकाचक दिसत होते सगळे शूज. नाहीतर मग कसं असंच ठेवल्यानंतर मग धूळ पण बसते त्याच्यावरती आणि चमक पण कमी होते. तर अशा पद्धतीने करून ठेवलेले सगळे शूज मी पॉलिश. तर तुमचं कसं असतं रुटीन नक्की कमेंट करून मला शेअर करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.